स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या लवकरात लवकर घ्याव्यात यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका जी आहे ती दाखल केलेली होती। त्यावरती आज सुप्रीम कोर्टाने जो आहे तो निर्णय दिलेला आहे। आपल्यावर स्वतः प्रशांत जगताप आहेत। तुम्ही मागणी केलेली होती की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात। आज सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे। 4 महिन्याच्या आतमध्ये निवडणुका ज्या आहेत त्या घ्याव्यात। तुम्हाला वाटतं सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो आहे तो राज्य निवडणूक आयोग पाळेल? आज मान्य सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला त्या निकालाचं मी मनापासून स्वागत करतो, त्याबद्दल मनापासून आभारी मानतो। कारण की मागच्या 2.5 वर्षापासून मी आणि माझ्यावरची एक 34 याचिका करते, अशा आमच्या 35 याचिका ह्या सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित होत्या। पण राज्य सरकारने म्हणजे पूर्वी एकनाथ शिंदे सरकारने, आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने सातत्याने सर्वोच्च न्यायालयाला फसवण्याचं कामकाज केलं। दर महिन्याला त्यांचे वकील हे पुढची तारीख मागत होते, ॲफिडेविट नका सादर करायला उशीर करत होते। त्याच्यामुळेच खऱ्या अर्थाने एवढ्या विलंबाने हा निकाल आलेला आहे। पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे। या निकालामध्ये 3 बाबी क्लिअर आहेत। एक की पुढच्या 4 आठवड्यामध्ये अंतिम नोटिफिकेशन काढणे, ज्याच्यामध्ये निवडणुकीची तारीख आणि बाकीच्या गोष्टी। पूर्वीचा राज्य निवडणूक आयोगाचा अधिकार हा आता राज्य सरकारला प्राप्त झाला आहे। त्याच्यामुळं आता सरकारने ठरवायचं की कधी तारीख, कुठली तारीख आणि केव्हा घ्यायची, हा विषय। दुसरा विषय येतो की 4 महिन्याच्या आत निवडणुका घ्यायच्या। त्याच्यामुळे मे बी 1 महिना हा नोटिफिकेशन तर पुढचे 4 महिने, त्यामुळे निवडणुका ह्या साधारणतः ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये शक्य आहेत। तिसरी महत्त्वाची बाब आहे की सर्वोच्च न्यायालयाने कुठेही ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विरोध दर्शवलेला नाही। पण मान्य देवेंद्र फडणवीस सरकारची नियत किती साफ आहे याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात। त्याचं कारण आहे की सुप्रीम कोर्टाने क्लिअर सांगितलं की येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्ही अंतिम नोटिफिकेशन काढून निवडणुकाची तारीख जाहीर करून ओबीसींचा जो तुमच्याकडे डेटा आजपर्यंतचा प्राप्त आहे तो सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवायचा। तो योग्य वाटला तर सर्वोच्च न्यायालय त्या संदर्भात ओबीसींसहित निवडणुका घेण्याचे आदेश देणार आहेत। अन्यथा सुप्रीम कोर्टाने आज ही गोष्ट क्लिअर केलेली आहे, जर तो डेटा प्राप्त झाला नाही तर मात्र 4 महिन्यामध्ये विदाऊट ओबीसी नका निवडणुका घ्याव्या लागतील। म्हणजे राज्यातल्या सगळ्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या संदर्भामध्ये त्यांना आमच्या ओबीसी बांधवांना या निवडणुकीपासून वंचित राहावं लागेल किंवा त्यांचा हक्क मिळणार नाही। पण या संदर्भात मागच्या 11 वर्ष नरेंद्र मोदी सरकारने या देशातल्या नागरिकांची दिशाभूल केली, किंवा मागची 3-3.5 वर्ष जे एकनाथ शिंदेचं फडणवीस साहेबांचं सरकार या राज्यात होतं त्यांनी ओबीसींकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आजची परिस्थिती उद्भवली। त्यामुळे जर विदाऊट ओबीसी निवडणुका झाल्या तर याला सर्वस्वी मान्य देवेंद्र फडणवीस सरकार राहील। राज्य सरकारला आता काय करावं लागेल? म्हणजे 4 महिन्याच्या आतमध्ये जर ओबीसी सहित निवडणुका घ्यायच्या असतील किंवा तो डेटा जर कदाचित केंद्र सरकारला पाठवायचा असेल किंवा सुप्रीम कोर्टासमोर ठेवायचा असेल तर आता नव्यानं काय प्रक्रिया राज्य सरकारला करावी लागेल की ओबीसी जे आहे ते निवडणुकीपासून वंचित राहणार नाहीत किंवा ते त्यांना करायचं नाही? तुम्हाला काय वाटतं? असं आहे की मागच्या काळामध्ये ज्यावेळेस ओबीसींच्या शिवाय निवडणुका घेण्याचा आदेश 3.5 वर्षापूर्वी झाला, त्याच्यानंतर त्यावेळेस मला माझ्या माहितीप्रमाणे मान्य छगनरावजी भुजबळ साहेब असतील किंवा बाकीच्या मंडळींनी फास्टली त्यावेळेस आमच्या महाविकास आघाडी सरकारला हा डेटा गोळा करायला लावला होता। तो डेटा गोळाही झाला, पण त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आलं, सगळ्या गोष्टी परत तिथंच त्या स्थगित झाल्या। त्याच्यामुळे यांची नियत जर साफ असेल, मान्य एकनाथ शिंदे साहेबांची, मान्य फडणवीस साहेबांची किंवा अजितदादांची सुद्धा, तर यांनी ओबीसीना फसू नये। आता तर आपण टेक्नॉलॉजीच्या जगात आहोत, मोबाईलवर सगळा डेटा येतो। आत्ताच्या महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या किंवा प्रायव्हेट शाळांच्या सगळ्या शाळांमध्ये ओबीसींचा किती विद्यार्थी ओबीसीत आहेत, त्याचबरोबर राज्य सरकार किंवा निम्न सरकारी जेवढ्या आस्थापना आहेत त्याच्यामध्ये ओबीसींचा डेटा आहे, तहसील कार्यालयात आहेत। त्यामुळं ओबीसींचा डेटा 2-5 दिवसात देणं शक्य आहे। फक्त याच्यासाठी नीतिमत्ता साफ असली पाहिजे। आणि मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि त्यांच्या पक्षाची नीतिमत्ता जर क्लिअर असेल, त्यांना जर ओबीसींना न्याय द्यायचा असेल तर हा डेटा पुढच्या 7 दिवसात जाईल। अन्यथा या राज्यातलं ओबीसी नेतृत्वच, ओबीसीतलं प्रतिनिधित्व जर संपवायचं असेल तर मात्र हा डेटा ते सादर करण्यात असा माझा दाट संशय आहे। 4 महिन्यामध्ये निवडणूक होतील असा विश्वास आहे? 100% आहे। त्याचं कारण आहे की 1999ला मान्य नारायण राणेंनी राजीनामा दिल्यामुळं भर पावसाळ्यात निवडणुका झाल्या। लोकसभा आणि विधानसभा ह्या सप्टेंबर महिन्यात झाल्या, त्यामुळे त्यावेळेस पण पावसाळ्याचा कुठेही अडथळा आला नाही। 2004, 9, 14, 19 ह्या 4ही निवडणुका सप्टेंबरमध्ये फॉर्म भरणे, प्रचार करणे आणि ऑक्टोबरमध्ये मतदान ह्या पावसाळ्यातच झाल्या। त्याचबरोबर 24ची निवडणूक ही ऑक्टोबरमध्येच फॉर्म भरून नोव्हेंबरमध्ये संपन्न झाली। त्याच्यामुळे मला नाही वाटत कुठं पावसाळ्याची अडचणी। फक्त नियत कुणाची साफ आहे का नाही याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून राहतील। पाहतोय की 4 महिन्यामध्ये निवडणुका ज्या आहेत ते घेणं शक्य आहे आणि त्या पद्धतीचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले, अशी प्रतिक्रिया प्रशांत जगतापांनी दिल्यास पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार ननवरे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।